कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारवाचा गमो पंथानंतया राघवाचा श्रीराम मला वाटते अंतरी त्वावसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाववे प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। भावी पूर्णकृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्वारिष्टने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती ही तासे न मागत दुजे भक्ती तुझी हवी जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय सद्गुरु श्री कोटनीस महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। महाराजांच्या या पवित्र आणि अतिशय जागृतीनं भरलेल्या आणि भारलेल्या अशा वास्तूमध्ये आल्यानंतर एक आनंदाची उर्मी, आनंदाचा अनुभव की ज्या आनंदासाठी म्हणून आपण अखंड परिश्रम करतो, पण आनंद काही टिकत नाही।
आनंद जे टिकावं असं वाटतं ते टिकत नाही, आणि जे टिकायला नको आहे, जे टिकण्यासाठी खरंच योग्य नाही, ते टिकून राहतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेलं वर्षभर आपण सगळे 3 गोष्टींचं स्मरण आपल्याला त्या ईश्वराच्या अनुभूतीनं करून दिलं, की जे संत आतापर्यंत महाराजांसारखे सत्पुरुष संत हेच सांगत आले की अनावश्यक बडबड करू नका. उगीच बोलायचं म्हणून बोलू नका, तर तुमच्या बोलण्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवा. आपण काय बोलतो आहोत याचं आपल्या स्वतःशी भान ठेवा. पण ते सांगून ऐकलं नाही. समर्थ म्हणाले, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. पण मौन धरून करायचं काय? मौन धरा असं सांगितलं, पण मौन धरून त्याचं पुढे काय करायचं? तर समर्थ म्हणाले, कथा आदरे राघवाची करावी. तेही आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं. मग शेवटी हे सगळं सांगत असताना कुठेतरी संतांना असं वाटलं की ते आता प्रॅक्टिकलमध्ये आणलं पाहिजे, म्हणून मास्क आला. तोंडाला मुसक्या बांधायला लागल्या. अहो, त्या मास्कनी गुदमरून जायला होतं, नीट श्वास घेता येत नाही. आणि मग आता ते बांधून आता बाहेर फिरावं लागतं. आता मोकळेपणाने आहे का फिरणं? रस्त्यावरती गाड्या जात असताना सुद्धा हात करतात, मास्क नसेल तर दंड वसूल करतात. हेच जर आम्ही आधी सांगितलेल्या संतांचं ऐकलं असतं तर हे एवढा त्रास झाला नसता. हे कोरोना ही एक वैश्विक अशा प्रकारची एक महामारी ज्याला नेहमी आपण म्हणत आलो, ऐकत आलो, ते खरंच आज या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला संतांनी जे सांगितलं ते आपल्याला दिसतंय प्रत्यक्षात. सुरक्षित अंतर ठेवा. किती वेळा सांगितलं? संतांनी सांगितलं की ज्याच्याजवळ जाण्यात अर्थ नाही, ज्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही, ज्याच्याशी काही संबंध ठेवण्यात अर्थ नाही, अशा व्यक्तीच्या फार जवळ जाऊ नका. पण आम्हाला मराठीत सांगून कळलं नाही म्हणून सोशल डिस्टन्सिंग जेव्हा सांगितलं तेव्हा कळलं की सुरक्षित अंतर ठेवा. आणि सुरक्षित अंतर नाही ठेवलं तर काय होतं? रस्त्यावरती आपण पाहतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ईश्वर निर्मित, भगवंतांनी आधी निर्माण केलेल्या आणि संतांनी त्याच गोष्टी त्यांच्या प्रभावी वाणीनं आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घटना आहेत, त्या घटना आज जशाच्या तशा आपल्याला अनुभवायला येतात. समर्थांचं प्रलय निरूपण जर आपण समास वाचला तर आपल्या लक्षात येईल की आपण सांगली 2 वर्षापूर्वी आपल्याकडे महाप्रलय इथे येऊन गेला. अजूनही त्याचं धास्ती मनामध्ये भरलेली आहे. हे काय समर्थाने सांगितलेलं आहे? एक जलप्रलय आहे, अग्निप्रलय आहे. या सगळ्या प्रलयाच्या ज्या काही घटना आहेत ह्या सगळ्या समर्थाने दासबोधामध्ये सांगितल्या. पण या घटनांच्याकडे आम्ही जेवढं नको इतकं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देत नाही, नको त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि हे दुर्लक्ष केल्यामुळे संतांनी सांगितलं की बाबा कुठेतरी दूर लक्ष ठेवण्यासाठी तुला समर्थांच्या विचारांचं चिंतन करायचं. ही पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की आपण समर्थांचं थोडंसं चिंतन दासबोधाच्या अनुषंगानं करणार आहोत. मग हे दासबोधाच्या अनुषंगानं करावं किंवा करत असलेलं जे चिंतन आहे, आपण जे चिंतन करतो आहोत, आपल्यासाठी कसं आहे की आपल्यासाठी एकांत उपलब्ध आहे, शांतता उपलब्ध आहे, शांततेची समृद्धी आहे, शांतता आपल्या जवळ आहे, शांतता बाहेरून आणायची नाही आहे, शांतता कुठून तरी आपल्याला मिळवायची नाही आहे. हे सगळं जे अध्यात्माला लागणारं जे सगळं आहे हे सगळं आत आहे. म्हणून समर्थ असं म्हणाले की आतल्या शक्तीला तुला जागृत करायचं आहे, आतल्या शक्तीला तुला चेतना द्यायची आहे आणि आतल्या शक्तीचं अखंड अंतःकरणामध्ये तुला स्मरण ठेवायचं. म्हणून हे स्थान आहे. या स्थानावरती आल्यानंतर आपल्याला ही एक अनुभूती नेहमी येत असते की कशा प्रकारानं समर्थ मी नेहमी इथे बसल्यानंतरच असं नाही,
अन्य ठिकाणी सुद्धा जेव्हा जातो तेव्हा इथला मी अनुभव नक्की लोकांना सांगतो की इथे बसल्यानंतर बोलणारा फक्त बोलण्याचं काम करत असतो, बोलून घेणारी शक्ती ही समोर बसलेली आहे. अखंड म्हणजे मला ते जे वचन आहे की नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, याचं उदाहरण जगामध्ये जर कोणी कुठं आहे जर विचारलं तर मी सांगेल कोटणीस महाराजांच्याकडे या कैवल्य धाममध्ये आहे. आणि ते अखंड हरिकथा आहे, अखंड चिंतन आहे, अखंड अध्यात्म आहे, अखंड इथे ज्या प्रत्येक खांबाखांबातून मला तर असं वाटतं की कुठून तरी महाराज आज आपल्याकडे पाहतायत. फक्त काय असतं की मला अशी सवय झालेली आहे, मी महाराजांच्याकडे पाहतो आहे, आपण नाही पाहू शकत. आपल्याला पाहण्याची ताकद नाही आहे, आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे, आपल्यामध्ये ती शक्ती नाही आहे. सतीबाईंना उगीच वाटलं का समर्थ आणि मारुतराय बसलेले आहेत, त्यांचं दर्शन घ्यावं. समर्थाने सांगितलं नको बघू आत्ताच तू, पण नाही मोह आवरला, बघितलं आणि मूर्छित होऊन पडल्या. शेवटी समर्थांना विचारलं की तुमचा अनुग्रह असताना, तुमची कृपा असताना दोन शक्तीचं दर्शन मी घेऊ शकत नाही. समर्थाने सांगितलं बाळा तुझी तेवढी तयारी अजून व्हायची आहे. या डोळ्यांनी या ज्ञानचक्षूंनी सुद्धा भगवंताचं रूप पाहण्यासाठी जी शक्ती आणि सामर्थ्य लागतं ते साधनेमध्ये आपल्याला लपलेलं पाहायला मिळतं. म्हणून उपासनेचा मोठा आश्रय नुसतं म्हणायसाठी नाही आहे, नुसतं पाठ करण्यासाठी नाही आहे, नुसत्या आपल्या रोजच्या उपासनेमध्ये तो श्लोक घेण्यासाठी नाही, तर उपासनेचा मोठा आश्रय. आता आश्रय म्हणजे काय नेमकं आम्हाला पाहायचं आहे. या उपासनेच्या आश्रयाच्या माध्यमातून आम्हाला जायचं आहे. पण तो उपासनेचा आश्रय शोधत असताना समर्थांनी फार सुंदर आमच्यासमोर एक चिंतन अशासाठी एक समोर ठेवलेलं आहे की समर्थ असं म्हणतात, आता नेहमी एक जे समाजाला करणं आवश्यक आहे, करणं शक्य आहे ते वक्त्यांनी बोलावं असं मला नेहमी वाटतं. कारण महाराजांची आम्ही त्यांचा आदर्श घेतलेला आहे, आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. ते ज्या पद्धतीनं सांगतात, महाराज कधी फार क्लिष्टपणानं सांगायला जात नाहीत, साधी साधी व्यवहारातली उदाहरणं देऊन परमार्थ आमच्यामध्ये रुजवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात. हा परमार्थ म्हणजे नेमकं काय असतं, तर तो परमार्थ ज्याला समजला, ज्याच्यामध्ये तो परम अर्थ सामावलेला असतो, तो परम अर्थ काय आहे हे पाहण्यासाठी जर आपण नेहमी श्लोक म्हणतो, मला वाटते अंतरी त्वा वसावे. आता मला सांगा, व्यवहाराच्या पातळीवरती अध्यात्म सोडून जर या वाक्याचा किंवा या श्लोकाचा जर विचार करायचा झाला, मला वाटत आहे, अरे तुला काय किंमत आहे बाबा, माझ्या वाटण्याला काय किंमत आहे. पण समर्थ असं म्हणतात की तुला इतर काहीतरी तुला वाटण्यापेक्षा, वाटण्याऐवजी मला वाटते असं म्हटलंच तरी चालेल, पण काय वाटावं तुझ्या मनाला, तुझ्या मनाला नेमकं काय आवश्यक आहे, तुझ्या मनाला काय वाटणं गरजेचं आहे. मला वाटते अंतरी त्वा वसावे, म्हणजे कुणाला वसण्याची प्रार्थना करायची आहे. आता वसण्यासाठी आणि बोलवण्यासाठी त्याला बाहेरून बोलवायचं आहे का, त्याला आवाहन आहे का. ज्याचं ज्याचं म्हणून आवाहन केलं जातं त्याचं विसर्जन करावं लागतं. ज्याचं विसर्जन केलं जातं त्याचंच पुन्हा आवाहन केलं जातं. गणेशोत्सवामध्ये पाहतो की नाही आपण, आवाहनम न जानामी म्हणतो, आणखी न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी, हे सगळं आम्ही त्यांना म्हणतो. तुझं हे काहीच आम्ही जाणत नाही, काही आम्हाला जमत नाही, म्हणून मला वाटते अंतरी त्वा वसावे. अंतःकरणामध्ये तो वसलेला आहे. फक्त काय झालंय की तो अंतःकरणामध्ये आहे, आम्हाला त्याची अनुभूती नाही, आम्हाला तो दिसत नाही, म्हणून आम्हाला तो खरा वाटत नाही. आणि तो खरा वाटावा याच्यासाठी, म्हणून याच्यासाठी हे चिंतन दासबोधाचं करायचं आहे. दासबोध समर्थांनी का लिहिला असा जर कोणी विचारला प्रश्न आपल्याला, तर आपल्या मनाशी आपण तो स्वतः आधी प्रश्न विचारावा की हा दासबोध आम्ही नेहमी सांगण्याचं काम करतो, प्रवचनाचं काम करतो, सत्संग घेण्याचं काम करतो, पण मला नेहमी असं आनंदानं सांगावंसं वाटतं की आम्ही सांगण्याचं काम करतो, पण महाराज मात्र ते स्वतः जगण्याचं काम करतात. जोपर्यंत तो दासबोध आम्ही जगत नाही, दासबोध जगणं फार महत्त्वाचं आहे. प्रपंच आणि परमार्थाची उत्तम सांगड घालणारा,
व्यवहार आणि परमार्थाची उत्तम संगती लावणारा जर या अखंड विश्वामध्ये नंदादीपाप्रमाणे तेवत राहणारा असा जर कुठला ग्रंथ असेल तर तो ग्रंथराज श्रीमद ग्रंथराज दासबोध आहे. म्हणून मला वाटते अंतरित्व असा, आणि तुझ्या दासबोधाशी तू अबोध व्हावे. तुझा दासबोध सांगण्याची मला काय, माझ्याकडे तेवढा अधिकार आहे का? माझी वाणी तेवढी संपन्न आहे का? माझ्या वाणीत तेवढा अधिकार आहे का? माझी वाणी तेवढी सक्षम आहे का की जो दासबोध सांगण्यासाठी आज ती गरजेची आहे, आज ती आवश्यक आहे. आज खरंच दासबोध लोकांच्या मनामध्ये रुजवण्याची गरज आहे. दासानी दासाला केलेला बोध आहे. जेव्हा टाकळीला समर्थांनी जुना दासबोध लिहिला आणि हा जुना दासबोध लिहिल्यानंतर जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं, कारण समर्थांचा जुना दासबोध जर आपण वाचला, जर त्याच्यातले विचार बघितले तर ते इतके उत्तुंग असे खूप व्यापक अशा प्रकारचे विचार आहेत. तत्वज्ञान आणि त्याच्यामध्ये इतकं भरलेलं आहे. पण समर्थांनी जेव्हा असा विचार केला मनाशी की हे जर तत्वज्ञान असंच असंच मी जर समाजासमोर ठेवेल तर हा ग्रंथराज दासबोध फक्त घरातल्या देवपूजेमध्ये राहील, सोहळ्यामध्ये फक्त राहील. संतांचे ग्रंथ हे केवळ सोहळ्यामध्ये बांधून ठेवण्यासाठी नाहीत. ग्रंथराज देवघरामध्ये नक्की असावा, पण त्या ग्रंथातले विचार अंतःकरणापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. ग्रंथाची पूजा करायची, ग्रंथ आपल्याला देवघरात ठेवायचा आहे, पण तो तिथल्या केवळ आम्ही पाहतो त्या देवघरामध्ये नाही, तर हा ग्रंथराज दासबोध आमच्या अंतःकरण रूपी देवघरामध्ये ज्या दिवशी आम्ही त्याची स्थापना करू तेव्हा समर्थ आम्हाला आशीर्वाद देतील, तेव्हा समर्थ आमच्याशी बोलतील, तेव्हा समर्थ आमच्यावरती कृपा करतील. म्हणून मला वाटते अंतरित्व असावे, तुझ्या दासबोधासी तू अबोध व्हावे. तुझा दासबोध आहे, तुझी वचन आहेत. अहो समर्थांनी सुद्धा जिथे म्हणावं रघुनाथ कृपेची वचने, तो हा दासबोध. एवढा दासबोध लिहून झाल्यानंतर आम्ही साध्या एक 5-6 ओळीची कविता करतो, देतो व्हॉट्सअपवरती पाठवून. 5-5 मिनिटाला बघतो किती लोकांनी पाहिले आणि त्याला लाईक्स किती मिळालेले आहे. संध्याकाळपर्यंत 4-5 लोकांनी फक्त पाहिलेलं असतं, वाचलेलं असतं. आम्ही ते कुठेतरी ओढून तळून केलेलं आहे. संतांचे ग्रंथ आणि समर्थांचा दासबोध हा परावाणीतून प्रसूत झालेला आहे. परापश्यंती, मध्यमा आणि वैखली या 4 वाणींच्या पलीकडे जाऊन या परेतून निर्माण झालेल्या ग्रंथाचं काय महत्त्व असतं हे आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतं. म्हणून समर्थांनी विचार केला की असा इतका अवघड आणि इतका तत्वज्ञानाने भरलेला ग्रंथ आज समाजासमोर ठेवून चालणार नाही. तर यातला प्रत्येक शब्द आणि शब्द लोकांना कळला पाहिजे, यातलं प्रत्येक वाक्य लोकांना समजलं पाहिजे, यातला प्रत्येक विचार लोकांच्या अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे. म्हणून हा 20 दशकी 205 समासांचा दासबोध समर्थांनी घडीमध्ये लिहिला. किती त्याचं महत्त्व आहे, किती त्याचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकाराने आहे. या दासबोधाकडे पाहत असताना वेणास्वामी जेव्हा पूजेला बसायच्या तेव्हा वेणास्वामींच्या हातामध्ये इतर काही आपल्याला पाहायला मिळायचं नाही. वेणास्वामी ग्रंथराज दासबोधाची पूजा करायचे. कारण समर्थांनी जेव्हा सांगून ठेवलेलं होतं त्यांच्या समाधीच्या वेळेला की माझं प्रत्यक्ष स्वरूप आहे, माझं प्रत्यक्ष रूप आहे, माझं प्रत्यक्ष अस्तित्व आहे. जर या ग्रंथामध्ये तुम्हाला अनुभवायचं आहे तर तो ग्रंथराज दासबोध तुम्ही त्या पद्धतीनं आणि त्या श्रद्धेनं तुम्हाला वाचवायची आवश्यकता आहे. म्हणून आपण ही प्रार्थना करतो, तुझ्या दासबोधाचे तू अबोध. आणि जेव्हा ते दासबोध आम्हाला सांगतील, जेव्हा तो विचार आमच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा आम्ही नेमकं आमच्यातून होतं कसं सांगतो. आम्ही सगळे प्रापंचिक जीव आहोत, पण प्रपंच हा नेहमी समर्थांनी प्रपंच न करता, संसार उपाधी न करता प्रपंचाबद्दलचं सखोल चिंतन जर कोणी संतांनी केलं असेल तर त्यातले संतातले प्रमुख अग्रणी संत हे समर्थ आहे. इतकं बारीक चिंतन केलंय. प्रपंच सुखनैव करावा नाही सांगितलं इतर संतांनी.
नाही सांगितलं याचा अर्थ असा की सांगितलं पण इतक्या समर्पकतेनं, इतक्या आत्मविश्वासानं, इतक्या निष्ठेनं, इतक्या श्रद्धेनं स्वतः समर्थच सांगू शकता प्रपंच सुखानं करा. पण प्रपंच सुखानं करत असताना प्रपंच म्हणजे नेमकं काय ते समजावून घ्या. प्रपंच ही उपाधी आहे. जीव जेव्हा जन्माला आला त्या जीवाच्या पाठीमागे लागलेली उपाधी म्हणजे प्रपंच आहे. हा काय करतो? अनेकांचं म्हणणं असं आहे की नसता प्रपंच केला तर बरं झालं असतं, पण ती वेळ निघून गेली ना आता. काय वर रडका प्रपंच आहे आमचा. मग जेव्हा तुला ते कळत होतं, तुला जेव्हा असं वाटत होतं, त्याच वेळी जर तू सावध झाला असता समर्थांसारखा, त्याच वेळी जर तुला आठवलं असतं अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजवीजा करीत वैसावे, तू जर त्याच वेळेला तजवीज केली असतीस, त्याच वेळेला तू सावध राहिला असता, तर मग या गोष्टी तुझ्या घडल्या नसत्या. काय निम्मार्ध आयुष्य झाल्यानंतर आता प्रपंचाचा कंटाळा आला म्हणून म्हणणं काही अर्थ आहे का? आता आम्ही प्रपंचाला वैतागलेलो आहोत. आम्ही काय केलेलं आहे? आम्हाला दुःख, अशांती, आम्हाला कष्ट हे सगळं मला सोसावं लागतं, हे खरं आहे. पण का सोसावं लागतं याचा आम्ही विचार कधी करत नाही. ते सोसावं लागण्याचं कारण तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आम्ही काय करतो प्रपंचामध्ये? सगळं जमा करतो. एक घोड्याचा व्यापार करणारा एक व्यापारी होता आणि त्याने एक दिवस त्याच्या घरातल्या लोकांना सांगितले की जा म्हणाले घोडा घेऊन ये. आता नवीन घोडा आणायचा, जुना घोडा काढायचा, हे सगळं घोड्याचा व्यापारी ते चालू असायचं. नोकराला पाठवलं बाजारात घोड्याच्या. नोकर शहाणा, सांगलीचा नव्हता. बाजारात गेला आणि घोड्याच्या बाजारात गेला बरं का. आता घोड्याच्या बाजारात गेल्यानंतर घोडा खरेदीची करण्याऐवजी घोड्याचे जे साज असतात ना इतर सगळे, त्याचे नाल, त्याची झूल, त्याचे सगळे त्याचे आभूषणं, त्याचे सगळे अलंकार, हे जे घोड्याला घालतात सगळ्या प्रकारचं त्याला सजवणं नटवण्यासाठी झूलबी सगळं खरेदी केलं. हे सगळं खरेदी करून दिलेले पैसे सगळे साज घेण्यामध्ये सगळं खर्च झाले आणि सगळे घोडा खरेदी न करता फक्त घोड्याचे अलंकार सगळे खरेदी केले आणि घरी आला. घरी आल्यानंतर मालकाने विचारलं, अरे म्हणाले घोडा कुठं दिसत नाही. मग घोडा नाही आणला. म्हणाल काय केलंस मग पैशाचं? हे काय म्हणलं सगळे अलंकार आणले त्याचे, त्याला लागणार आहे. म्हणजे घोड्यासाठी पैसे दिले, घोडा खरेदीसाठी गेला, पण घोडा खरेदी केलाच नाही, घोड्याला लागणारी आभूषणं सगळी खरेदी केली. हे सगळं जे उदाहरण सांगितलं हे आम्ही प्रपंचामध्ये असं करतो. नरदेही आलियाचे उचित, काही करावे आत्महित, येथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमे लावावे. नरदेही आलियाचं जे साधन करायला सांगितलं, जे भगवंत प्राप्तीसाठी नरदेह दिला, आम्ही त्या भगवंताला हे करतच नाही, इतर सगळ्या गोष्टी जमा करतो. मग इतर सगळे अलंकार खरेदी केले म्हणजे झालं का? पण घोडा खरेदी न करता इतर सगळे अलंकार खरेदी करून काहीही त्याचा उपयोग झाला नाही. तसं आमचं प्रपंचामध्ये घडतं. म्हणून आपण चिंतनासाठी असा एक विषय आज घेतो आहोत की संसार त्याग न करिता. संसाराचा त्याग करायचा आहे असं काही नाही आहे. कुठल्या संतांनी असं सांगितलं नाही की संसार सोडा आणि कुठेतरी जा तुम्ही अरण्यात निघून. तसं आम्हाला वाटतं खरं की कुठेतरी निघून जावं म्हणजे शांतता मिळेल, पण कुठेही गेलात तरी कोरोना आहेच आहे. तिकडे गेलात म्हणजे तुम्हाला मास्क लावायला लागणार नाही असं काही नाही आहे. इथे का लावायला लागलेलं नाही तर इथे आम्हाला सांभाळणारी शक्ती इथे आमच्या भाषी आहे, म्हणून आम्हाला भीती नाही आहे. रोडवरती जा, बाहेर गेले की पहिल्यांदा हो लावा तुमच्या ह्याला, माझ्या पण आहे बघा जोडीत. जोपर्यंत ती शक्ती आमचं रक्षण करते आहे त्या शक्तीचं अखंड स्मरण आपल्याला करायचं आहे. म्हणून इथे आपण
संसार त्याग न करिता. आता संसार म्हणजे नेमकं काय? कधीतरी आम्हाला हे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. हे चिंतन आपण करायचं आहे. हे चिंतन करणं म्हणजेच साधन आहे. साधन वेगळं असत नाही. चिंतनाची सवय मनाला लागणं फार आवश्यक आहे. आम्हाला चिंतन, जो एकांत आम्हाला मिळत असतो ना, जी शांतता आम्हाला मिळत असते, त्या शांततेचा उपयोग चिंतनाच्या ऐवजी आम्ही चिंतेसाठी जास्त देत असतो. शांतता मिळते आम्हाला, पण ती चिंतेसाठी आम्ही वापर करतो, म्हणून आम्हाला तो आनंद मिळत नाही. संसार त्याग न करिता, संसाराचा त्याग करायला सांगितलेला नाही, पण संसार म्हणजे नेमकं काय? जो कधीही जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत जो कधीही संपलाय, ज्याचा कधी अंत झालाय, जो कधी नाहीसा झालाय, असं कधीही घडत नाही. तो अखंडपणात सतत जो चालू असतो तो संसार. मग संसार जो आहे त्याचा त्याग करता येईल का आपल्याला? तर नाही त्याग करता येणार. कारण त्याग हा कोणत्या गोष्टीचा करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, कशा पद्धतीनं करायचा आहे, तर आम्हाला आमच्या साधनेच्या, आमच्या उपासनेच्या, आमच्या अंतरंगातून आम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीच्या आड येणाऱ्या विषयांचा आम्हाला त्याग करायचा आहे. त्याग हा नुसता बाह्य उपचाराने करून चालत नाही, तर त्याग जो आहे हा अंतःकरणापासून त्याग करण्याची आवश्यकता आहे. विषयी वैराग्य उपजले, तयासीच ज्ञान प्राप्त झाले. वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, हे जेव्हा समर्थ आम्हाला सांगतात, जयास वाटे वैराग्य करावे, हाही उपदेश समर्थांनी केला. जयास वाटे वैराग्य करावे, त्याने काहीच न विचारावे. घरामध्ये सुद्धा विचारायचं नाही, जाऊ का मी कुठे पारायणाला म्हणून. ते वाटच पाहत असतात तुम्ही कधी विचारता त्याची. मनामध्ये आलंय ना, अंतःकरणामध्ये वैराग्याची उर्मी जागी झाली आहे ना, अंतःकरणामध्ये वैराग्य जागा झालंय ना, एका क्षणात निघून जा. तुझ्यावरून काही नडलेलं नाही, काही अडणार नाही. वा, अहो ते मुलाचं शेवटचं वर्ष आहे. हे सांगतो नेहमी, पण लोक मला प्रवचनं माझी झाल्यानंतर पुन्हा मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करून सांगतात की बुवा तुम्ही सांगितलेलं सगळं पटतं खरं, पण ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणणं फार अवघड आहे. आम्ही त्यांना नेहमी असं सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला मुलाची चिंता लागते, मुलीची चिंता लागते, पण हे सांगितल्यानंतर पटत नाही, पण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलाला, अपत्याला जन्म दिला, त्याच वेळी तुमचा आणि त्या जीवाचा अर्थार्थी संबंध संपला. तो जीव जेव्हा जन्माला आला, मुलगी असेल मुलगा असेल, तेव्हा तो जीव त्याचं स्वतंत्र वेगळं प्रारब्ध घेऊन जन्माला आला. एकाच आईच्या पोटी आलेली दोन मुलं, एक मुलगा अमेरिकेत जातो, इंजिनियर होऊन येतो, अफाट संपत्ती मिळवतो, आणि दुसरा मुलगा स्टँडवरती हमाली करतो. काय केलं त्या जीवानं? कुणाच्या पोटी जन्माला आला? एकाच आईच्या पोटी आला ना. मग एका आईच्या पोटी आलेली दोन मुलं नको का अमेरिकेत जायला? नको का एक इंजिनियर झाला तर दुसरा डॉक्टर व्हायला? का नाही झाला? एक इंजिनियर झाला दुसरा डॉक्टर व्हायला काय हरकत होती? म्हणून आपल्याला सांगतो की जीव त्याचं वेगवेगळं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. मुलासाठी तुम्ही करायला पाहिजे हे नक्की आहे, मुलीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही जबाबदारी तुम्ही स्वतःवरती ती ओढून घेतलेली आहे. असं फार विधान जबाबदारीनं मी करतो, कारण मी नाही करत आहे, मी कुठला तरी आधार घेऊनच मी बोलण्याचा माझा प्रयत्न असतो. समर्थाने स्वच्छ आपल्याला सांगितलं, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. इतका ओझं घेऊन असा वाकलाय, तरी सुद्धा ते ओझं सोडायला तयार नाही. घेऊन म्हणे माझे माझे, रडताही न सोडी पुंजे कुळाभिमाने. मुलगा जन्माला आला, मुलीला जन्माला घातलं, झालं तुमचा आणि त्याचा विषय संपला. हे जेव्हा मनाशी तुम्ही पक्क कराल तेव्हा तुम्हाला काही दिवस असं
थोडं अस्वस्थ वाटेल, थोडं विचित्र वाटेल, थोडं काहीतरी वेगळं वाटेल, पण हा खरा अर्थ मी तुम्हाला सांगतो की दासबोधामध्ये हे आम्हाला करायला सांगितलं, हे शिकवलं समर्थांनी, हा व्यवहार करायला सांगितला, अशा प्रकारानं आम्हाला हे करायला सांगितलं. संसाराचा त्याग करून संसार कधीही संपत नाही. संसारावरती, प्रपंचावरती परमार्थाचं लक्ष ठेवून प्रपंच करायचं आहे. प्रपंच करत, परमार्थ करत असताना, प्रपंच करत असताना त्याचं ध्येय, त्याचं लक्ष जे आहे, ह्याचं लक्ष मूळ परमार्थ असलं पाहिजे. एकदा कबीरांच्याकडे त्यांचा भक्त गेला आणि सगळं प्रपंचाचं रडगाणं त्या कबीरांच्याकडे गायला लागला. कबीरांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि कबीर त्याला असं म्हणाले, चल म्हणाले आपण जरा बाहेर जरा फिरून येऊ. तो म्हणाला बाहेर गेलं तर ते मास्क लावा लागेल, हात धुवून ते सॅनिटायझर ना, हा त्या सॅनिटायझरची कमाल आहे. अहो एवढे दिवस नुसते आम्हाला आता हात धुवायला, स्वच्छता ठेवायला संतांनी सांगितली की नाही, आम्ही ऐकलं नाही. हात धुवून घेण्याची सवय होती, हात धुण्याची सवय नव्हती. जेवढं जमेल तेवढे हात धुवून घेतले, पण स्वतः हात धुतले नाही. मग त्यांनी सांगितलं, बाहेर सगळे म्हणाले महाराज असं असं आहे. कबीर म्हणाले, नाही आपल्याला काही नाही होणार, चल आपल्या पाठीशी सद्गुरूंची कृपा आहे, चल जाऊया. बाहेर गेले आणि शेतावरती गेले आणि शेतावर काही भगिनी महिला पाण्याच्या ह्या मोठमोठ्या घागरी, डोक्यावरती पाण्याच्या भरलेल्या 4 घागरी एकावर एक एकावर एक एकावर एक अशा घेऊन चालल्या होत्या. आणि एकावर एक घेऊन चाललेले असताना 4 घागरी डोक्यावरती आहेत आणि मस्त गप्पा मारत चाललेल्या आहेत. कबीरांनी फक्त त्यांच्या त्या भक्ताला सांगितलं, बघ म्हणाले, डोक्यावरती 4 भरलेल्या घागरी आहेत, गप्पा मारत आहेत, त्यांना जाऊन विचार. तो कबीरांचा भक्त गेला त्या भगिनींच्या पाशी, त्यांना विचारलं, म्हणजे तुमच्या डोक्यावरती 4 घागरी आहेत आणि तुम्ही इतक्या मस्त हसत खेळत गप्पा मारत चाललेला आहात. त्यातली एक माय भगिनी सांगलीतली रहिवाशी होती असावी बहुतेक. तिने असं सांगितलं, म्हणाले 4 घागरी जरी आमच्या डोक्यावरती असल्या आणि आम्ही जरी गप्पा मारत असलो तरी सुद्धा म्हणाले आमचं सगळं लक्ष त्या घागरीकडे आहे, ते घागर पडणार नाही, इकडे आमचं लक्ष आहे, आम्ही गप्पा मारायचं काम करतो. गप्पा मारायचं काम प्रपंचामध्ये नक्की चालू द्या, पण गप्पा मारत असताना सुद्धा आमचं लक्ष मात्र त्या भगवंताकडे असलं पाहिजे. तिथे लक्ष आलक्ष सर्वही. म्हणून ज्याला ते लक्ष आपल्याला करायचं आहे, ज्याच्याशी आपल्याला ते अनुसंधान जोडायचं आहे, ज्याच्याशी आपल्याला ते सहज शक्य आपल्याला करायचं आहे. कारण भगवंत कसा आहे की तो काही सोडायला सांगत नाही, सोडून ते सुटत नाही. प्रपंच असा आहे की जेवढं तुम्ही ते प्रपंच सोडायचा विचार कराल तेवढी ती प्रपंचाची उपाधी आणखीन. आता कित्येक लोक, मी गडावरती होतो, कित्येक लोक मला म्हणायचे, बुवा आता झालं, मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, आता आम्ही पण निवृत्त होतो, आता आमचंही सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या. म्हणलं बरं पुढे काय? म्हणलं आता काय नाही, आम्ही आता गडावरती सेवेला येऊ. महाराजांना नाही माहिती आहे. परत पुढच्या वर्षी दासनवमीला आल्यानंतर हेच ते झालं, तर मुलाचं लग्न झालं. आता म्हणाले बुवा फक्त नातवंडाचं एकदा तोंड बघितलं, आता आमची काही इच्छा राहिली नाही. त्याच्या पुढच्या दासनवमीला आले. म्हटलं आता? ते म्हणाले आता काय झालं की ते हे दोघंही नोकरी करतात, नातवाला सांभाळायचं कोणी? म्हणजे याचा अर्थ असा, संसार कधीही सोडता येत नाही, आणि तो सोडता येत असता, हा फार सुंदर सांगितलंय समर्थांनी. समर्थांचे मनाचे श्लोक, समर्थांचा आत्माराम, समर्थांची पंचसमासी, समर्थांची सप्तसमासी, समर्थांचा दासबोध, हे जर आपण नीट बारकाईनं जर त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जे आपल्याला आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यात करायला जमणार नाही त्याची समर्थांनी आम्हाला पूर्ण कल्पना आधी दिलेल्या आहेत सगळ्या.
आणि नुसती कल्पना दिली नाही, तर याच्यासाठी हे कर, हे आपल्याला आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे की प्रपंच संसार त्याग न करिता, संसाराचा त्याग करता येणार नाही, करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. नाही तर मग संसार सोडायला सांगितलं असतं ना, प्रपंच सोडायला सांगितलं असतं. प्रपंच सुटणार आहे का? जे जे आम्ही सोडायचा विचार आम्ही जे करतो आहोत, ज्याचा ज्याचा म्हणून त्याग करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, ते आमच्याजवळ जास्ती येऊन चिकटत असतं. ते आम्हाला जास्ती येऊन त्याचा आम्हाला पूर्ण आमच्याजवळ ते येत असतं. आमच्या स्वप्नामध्ये आम्ही कित्येक स्वप्न आम्ही रंगवलेली असतात, कित्येक गोष्टी आम्ही त्या सगळ्या केलेल्या असतात. म्हणून हे समर्थ जेव्हा सांगतात की संसार त्याग न करिता, संसाराचा त्याग करायचा नाही, करता येत नाही. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ सांगतात की नाही, संसार, प्रपंच, ही दुःख, ही आम्ही सगळी सुखाची मागणी भगवंताकडे करतो. पण सुखाची मागणी करणं हेच दुःखाचं कारण आहे, हे आमच्या लक्षात येत नाही. सुखाची मागणी करण्याचं बंद करा, दुःख फार क्वचित कमी येईल आपल्या वाट्याला. सुखाची अपेक्षा आहे ना, धनाची अपेक्षा आहे, शांतीची अपेक्षा आहे. अरे शांती शांती अंतःकरणामध्ये बसलेली आहे, पण ती शांती मिळावी म्हणून कुठे जायचं नाही आहे, शांतीसाठी म्हणून वेगळं काही करायचं नाही. म्हणून याचा त्याग करण्याच्या तू याच्यामध्ये पडू नकोस. तो त्याग तुला करायला जमणार नाही, तो त्याग होणार नाही, तो त्याग करणं शक्य नाही. म्हणून संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता. प्रपंचाची उपाधी आहे. उपाधी काय करते? उपाधी नेमकं आमचं काय नुकसान करते, उपाधी नेमकी आम्हाला काय त्रास देते, हे जर आम्ही पाहिलं तर आमच्या लक्षात येईल. उपाधी देहबुद्धी ते वाढविते. पण पुढे फार मोठा आधार दिलाय. उपाधी देहबुद्धी ते वाढविते. देहबुद्धी जी आहे ही देहबुद्धी वाढवण्याचं काम करते. आम्हाला प्रपंचामध्ये सुख, शांती आणि आनंद का मिळत नाही, तर उपाधी ज्या ज्या गोष्टीनं वाढते आहे त्या त्या गोष्टी आम्ही करतो, त्या त्या घटना आमच्या हातून जास्ती घडत आहेत. म्हणून प्रपंच उपाधी न सांडिता, उपाधी देहबुद्धी ते वाढविते. पण समर्थ म्हणतात परी सज्जना केवी बाधू शकते. सज्जनाला ती नाही बाधू शकत. सज्जनाला तिची बाधा होत नाही, सज्जनाला तिचा त्रास होत नाही, सज्जनाला तिचं कुठल्याही प्रकारचा त्याचा उपाधीचा त्रास होत नाही. पण ही उपाधी, तिचा त्याग तुम्हाला करायचा आहे. ती उपाधी सांडता येत नाही, ती उपाधी सोडता येत नाही. धरू जाता, समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय, ते परब्रह्म तत्व असं आहे, धरू जाता धरिता नाही, सांडू जाता सांडिता नाही. जैसे तैसे आहेच आहे परब्रह्म ते. म्हणून त्या परब्रह्माची जर आम्हाला अनुभूती घ्यायची आहे, जर त्या परमात्म्याचा, जर त्या ईश्वराच्या अनुसंधानामध्ये आम्हाला व्यवहार करायला सांगितलेला आहे, ईश्वराचं अखंड स्मरण आम्हाला करायला सांगितलेलं आहे. त्याच्या अखंड स्मरणामध्ये, त्याच्या अखंड चिंतनामध्ये, त्याच्या अखंड स्मरणामध्ये जेव्हा आम्ही हे साधन करण्याचा प्रयत्न करू, जेव्हा हे साधन आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करू, जेव्हा ते साधन आमच्याकडून प्रत्यक्ष घडेल, तेव्हा ती उपाधी जी आहे ही उपाधी सुटत नाही, ती उपाधी सोडता येत नाही. पण त्या उपाधीची आसक्ती कमी होते. आसक्ती कमी होणं फार महत्त्वाचं आहे. आसक्ती ही दुःखाला खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. आसक्तीमुळे दुःख वाढत आहे. आसक्ती हे जर दुःखाचं कारण असेल तर ज्या ज्या गोष्टीमुळे, ज्या ज्या घटनेमुळे ही आसक्ती आमची वाढते आहे. आम्ही बघा कितीही जरी आम्हाला मिळालं तरी सुद्धा आम्ही समाधान नावाचा प्रकार आमच्यामध्ये पाहायला मिळत नाही. आम्ही फक्त क्षणिक आनंदाच्या, क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागलेला जीव जोपर्यंत समाधानाच्या प्राप्तीच्या दिशेनं त्याची वाटचाल करत नाही, समाधानाच्या दिशेनं तो जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत समर्थ असं म्हणतात की बाबा तुला आनंदाचा, ज्या ज्या गोष्टीचा तुला अनुभव येतोय त्या त्या गोष्टीच्या मागे लागू नकोस. आणि आम्हाला ज्याचा अनुभव येतो त्याच्या मागे आम्ही लागतो. अनुभव आला म्हणजे ती वस्तू शाश्वत आहे असं नाही. कारण अनुभव घेणारा आणि जो अनुभव येतो तो, हे दोन्ही खरं असत नाही. अनुभव घेणारा सुद्धा तितकाच तो खरा नाही आहे.
कारण तू कुठेतरी घेणार आहे, घेऊन तो व्यक्त करणार आहे. आनंद व्यक्त झाला की आनंदाची किंमत संपली. आनंदाचे डोही आनंद तरंग हे जेव्हा ते सांगतात, म्हणून या गोष्टीचं चिंतन अंतःकरणामध्ये करण्यासाठी उपाधीचा त्याग आपल्या हातून सहजतेनं व्हावा, स्वाभाविकपणे तो व्हावा. आपल्याला प्रपंचाची उपाधी सोडण्यासाठी कुठं जाण्याची आवश्यकता आहे का? अमुक एक गोष्ट तुम्ही करा आणि म्हणजे मग तुमची उपाधी संपेल, अशा प्रकारानं कुठल्याही काही आम्हाला सांगितलेलं नाही. उपाधीची आसक्ती कमी करण्यासाठी साधन करायला सांगितलं. जेव्हा आमची अंतःकरणातली नामस्मरण रूपी, जेव्हा ती नामाची शक्ती अंतःकरणामध्ये जागी होईल, अंतःकरणामध्ये आम्हाला भगवंत त्याची अनुभूती द्यायला लागेल, अंतःकरणातला ईश्वर आम्हाला जेव्हा त्याची प्रचिती द्यायला लागेल, तेव्हा आम्ही समजावं की आमची स्वाभाविकपणे ती उपाधी, आमची आसक्ती कमी झालेली आहे. आणि जीव हा त्या आसक्तीच्या पाठीमागे लागलेला आहे. त्याची आसक्ती कधी संपत नाही, ज्याची स्वार्थाची अभिलाषा कधी संपत नाही. समर्थांचे करुणाष्टकं बघितली की आमच्या लक्षात येतं की ज्या समर्थांनी टाकळीच्या त्या सुंदर अशा परिसरामध्ये जेव्हा करुणाष्टकं रामासमोर गायला सुरुवात केली, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. कारण ही मोहमाया तू का संपवायची आहेस, तर ही मोहमाया संपत नाही, ती आम्ही संपवून संपणार नाही. त्या मोहमायेची आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये जी बसलेली आहे, त्या आसक्तीतून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. म्हणून समर्थांच्या विचारांचं चिंतन, म्हणून दासबोधाचं चिंतन, म्हणून या समर्थ विचारांच्या चिंतनामध्ये खरं तर मन जे आहे, हे मन सामर्थ्य संपन्न आहे, पण त्या मनाला इतर विषयांनी इतकं हलकं करून टाकलंय, इतकं त्याची शक्ती त्या मनाची क्षीण झालेली आहे. चांगला विचार, चांगलं चिंतन हे मन करू शकतं, पण त्याला त्याच्यासाठी जे लागणारं पोषक आहे, त्याच्यासाठी लागणारं वातावरण आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आमच्यातून त्या घडतच नाही आहेत. आणि त्या गोष्टी घडाव्या त्याच्यासाठी आम्हाला हे चिंतन करायला सांगितलं. समर्थांचा दासबोध आम्ही बघितल्यानंतर दासबोधातला अगदी पहिला समास काढून बघा, आमच्या एक गोष्ट लक्षात येते की समर्थ दासबोधाचं चिंतन आमच्यासमोर सांगत असताना, जेव्हा उद्धवांना समर्थांनी विचारलं होतं त्या नवविधा भक्तीमध्ये की ही नवविधा भक्ती तुझ्यामध्ये रुजली आहे का रे, या नवविधा भक्तीचा तो अनुभव घेतला आहेस का, तेव्हा उद्धवांसारखे शिष्य, वेणा स्वामींसारखे शिष्य, दिवाकरांसारखे शिष्य, कल्याण स्वामींसारखे शिष्य इतक्या आत्मविश्वासानं आपल्या सद्गुरूंना हे सांगू शकत होते. तेवढी निष्ठा होती, तेवढी भक्ती असावी लागते, तेवढा भाव असावा लागतो, तेवढं प्रेम असावं लागतं. आणि हे समर्थांनी त्यांच्याकडून ही किमया करून घेतलेली आहे. समर्थांनी त्यांना जी शिकवण दिली, समर्थांनी त्यांच्यासमोर जो आदर्श ठेवला, समर्थांनी त्यांच्यासमोरचे हे सगळे विचार त्यांच्यासमोर जे मांडलेले आहेत, याच्यातून आपल्या लक्षात येतं की ही संत, त्यांचे जे शिष्य परंपरेतले जे आहेत, हे शिष्य काही अगदी मूळ तयार होऊनच त्यांच्याकडे आला असं नाही, तर समर्थांनी त्यांना तयार केलं, समर्थांनी त्यांची तयारी करून घेतली. एक उदाहरण आपल्याला सांगितल्यानंतर त्यांची तयारी काय होती शिष्यांची आपल्या लक्षात येईल. हे का सांगायचं, तर आपल्याला या चिंतनाच्या माध्यमातून आपण कुठे आहोत हे कळावं. आपण काय करतो नेहमी, दुसरा कुठे इकडे पाहण्यामध्ये आमची सगळी शक्ती क्षीण होते. शेजारी काय चाललंय, शेजारी काय करतोय, शेजारच्याची उपासना काय आहे, शेजाऱ्याचं कसं व्यवसाय धंदा कसा चाललाय, आणि व्यवसाय धंदा कसा चाललाय आणि त्याच्यासाठी तो काय करतो, इकडे सगळं लक्ष आहे. पण स्वतः समर्थ जेव्हा सांगतात, तू तुझ्या स्वतःकडे पहा, तू तुझं स्वतःचं असं चिंतन काहीतरी वेगळं कर, त्या चिंतनातून तुला आनंद मिळेल. समर्थांनी या शिष्यांची आध्यात्मिकता कशा प्रकारानं वाढवली पहा. एकदा समर्थ अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घ्यायची, अनेक वेळेला त्यांना काही तयार करण्याच्या दृष्टीनं, त्यांच्यामध्ये ते रामतत्व किती रुजलेलं आहे पाहण्याच्या दृष्टीनं समर्थ
असे काही काही घटना घडवून आणत असतात. त्यातली एक घटना आपल्याला सांगतो की हे सगळं आपल्याला परमार्थ करायचा म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं आपल्या स्वतःमध्ये ते कुठंतरी चिंतन आतमध्ये असण्याची आवश्यकता आहे. भाव जोपर्यंत अंतःकरणामध्ये रुजत नाही, भक्ती जोपर्यंत अंतःकरणामध्ये आपला प्रेम निर्माण करत नाही, तो भाव व्यक्त जोपर्यंत आम्ही करायचा म्हणून केल्याने तो होत नाही, तो अशा ठिकाणी आल्यानंतर आपोआप व्यक्त होतो. इथं समर्थांनी चाफळला असताना समर्थांना अशी लहर आली की घोड्यावरती स्वार व्हायचं. समर्थ घोड्यावरती स्वार झाले. अगदी भर दुपारची वेळ, सूर्य माध्यानीला आलेला, आणि सूर्य माध्यानीला आला आणि समर्थ घोड्यावरती बसले आणि घोड्यावरती बसल्यानंतर घोड्यावरती टाप मारले आणि निघाले. उद्धवांनी पाहिलं की एवढ्या भर उन्हामध्ये समर्थ निघालेले आहेत. अहो, त्यांच्याजवळ काही शिदोरी नाही. शिदोरी नाही तर नाही, ठीक आहे म्हणाले, त्यांच्याजवळ पाणी सुद्धा प्यायला नाही आहे. हे उद्धवांच्या लक्षात आल्यानंतर आमच्यासारखा जर तिथे असता तर पटकन गेला असता, फ्रीजमधली बिसलेरी बाटली काढली असती, समर्थांच्या झोळीमध्ये टाकली असती. उद्धवांनी पाहिलं की समर्थ फक्त गळ्यामध्ये झोळी अडकवलेली आहे, कफनी अंगामध्ये घातलेली आहे आणि निघालेले आहेत. समर्थांना जर तहान लागली तर काय पाण्याची व्यवस्था असणार आहे? समर्थ घोड्यावरून बाहेर पडले आणि उद्धवांनी त्यांचा जो तांब्या होता पाण्याचा, तो पाण्याचा तांब्या भरला आणि घोड्याच्या मागे धावतायत, घोड्याच्या मागे पळताय. का? माझ्या सद्गुरूंना जर तहान लागली तर त्यांना पाणी प्यायला वेळेवर कुठे मिळणार नाही, म्हणून घोडा पुढे पळतोय आणि उद्धव स्वामी पाठीमागे पळताय. आम्ही सद्गुरू आमच्या पाठीमागे जी शक्ती उभी करतात ना, ती शक्ती अशासाठी करतात आम्ही सद्गुरूंच्या मागे धावावं, प्रपंचाच्या मागे धावू नये. उद्धवांनी तांब्या घेऊन पळतायत. बरंचसं अंतर पुढे गेलं तर समर्थांना माहिती नव्हतं का? समर्थ अंतर्ज्ञानी होते की उद्धव पाठीमागे येतोय आणि येणार आहे हेही त्यांना माहिती होतं. पण समर्थ पुढे गेल्यानंतर, बरंच अंतर पुढे गेल्यानंतर समर्थाने घोडा थांबवला आणि पाठीमागे वळून पाहिलं तर त्या डोंगर कड्यातून, त्या वाट नसताना सुद्धा उद्धव स्वामी जे त्या कच्च्या रस्त्यानं त्या खड्यातून पळत पळत गेले होते, पळत चालले होते. उद्धवांच्या पायाला असे जखमा झाल्या होत्या, खडे टोचले होते, काटे टोचले होते. आणि घोडा थांबला आणि समर्थाने पाठीमागे वळून पाहिलं तर उद्धव पाण्याचा तांब्या घेऊन आलाय. समर्थांना खरंच तहान लागली होती. समर्थांच्या घशाला कोरड पडली होती. पाणी प्यायला त्यावेळेला त्यांना क्षणाला हवं होतं. उद्धवाने त्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतलं आणि समर्थांना प्यायला दिलं. काय भाग्य असेल ते उद्धवांचं. समर्थाने ते पाणी प्यायलं. समर्थ पाणी प्यायले आणि पाणी प्यायल्यानंतर समर्थांच्या मुखातून 2 शब्द त्यावेळेला बाहेर पडले, शिव शिव. शिव शिव असे 2 शब्द समर्थांच्या मुखातून बाहेर पडले. म्हणून काही रचना जेव्हा समर्थ संप्रदायातल्या पुढे तयार झाल्या, काही रचना लिहिल्या गेल्या, त्याच्यामध्ये उद्धवांसाठी समर्थांनी शिव असं संबोधलेलं आहे. हे का सांगितलं मी? की हे आम्ही जेव्हा परमार्थ करतो, आम्ही जेव्हा उपासना करतो, तेव्हा उपासना करत असताना हे सगळं आम्हाला करायचं आहे. तर आम्हाला कुठेतरी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आम्ही हे का करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, कुणासाठी करतो आहोत. हे कुणासाठी म्हणून असतच नाही. हे जे असतं ते सगळं आमच्यासाठी असतं, आमच्या आत्मकल्याणासाठी असतं.
मला अनेक लोक विचारतात की का हो मुलगा आजारी आहे, मग मुलाच्यासाठी म्हणून मी जप केलं तर चालेल का, मुलीसाठी मी जप केलं तर चालेल का. माझे नातेवाईक ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तर खूप खूप लोक याच्यामध्ये अस्वस्थ होते आणि विचारत होते. त्यांना हे सांगावं लागत होतं की तुमच्या समाधानासाठी, तुमच्या एक आत्मिक समाधानासाठी तुम्ही जरूर करा, पण ज्यांना तो त्रास आहे त्यांना ते करू द्या, कारण त्याने ते आत्तापर्यंत केलेलं नाही म्हणून त्याला हे सगळं भोगावं लागतं. म्हणून याच्यातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी कोणासाठी करावं, आणि कोणीतरी आता ह्याच्यासाठी त्याने केलं, त्याने तर त्याच्यासाठी त्याने केलं, अशा प्रकाराने फार त्याचा उपयोग होतो असं नाही. पण आमच्या समाधानासाठी आम्ही ते करत असतो, आणि आमच्या समाधानासाठी ते करण्याची आवश्यकताही असते. जे करायचं ते मला माझ्या स्वतःसाठी करायचं, हा परमार्थातला स्वार्थ आहे, पण त्याला नाईलाज आहे. या ज्या गोष्टी करायच्या आहेत या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, स्वतःच्या आत्मानंदासाठी, स्वतःच्या आत्मचिंतनासाठी करायच्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आपण भगवंताला आपण काही सांगण्याच्या, ईश्वराला काही सांगण्याच्या आणि सद्गुरूंना ऑर्डर सोडण्याच्या ज्या काही गोष्टी आमच्यातून घडतात ना, त्या आम्हाला पहिल्यांदा बंद करण्याची आवश्यकता आहे. अहो, ज्या भगवंतानी, ज्या परमेश्वराने विश्व निर्माण केलं, जग निर्माण केलं, मनुष्य देह निर्माण केला, आणि तो माणूसच त्यांना ऑर्डर सोडतोय मला सुखात ठेव म्हणून. तुझी सुखाची व्याख्या काय आहे? सुख म्हणजे काय तुला कळत होतं का? दुःख म्हणजे काय तुला सांगता येईल का? आनंद म्हणजे काय तुला त्याचं विवरण करता येईल का? समाधान म्हणजे काय तुला नीट समजावून सांगता येईल का? नाही सांगता येणार. मग हे ज्या गोष्टी आहेत आम्ही त्याला का सांगायला जावं? आम्ही त्याला कशासाठी सांगावं? जे माझ्या कल्याणाचं जे असेल ना ते तुम्ही करा, एवढं सांगू शकतो. एक शेतकरी होता, त्याला 2 मुली होत्या. एक मुलगी कुंभाराकडे दिली होती आणि एक मुलगी शेतकऱ्याकडे होती. बघा, वळवाचे पाऊस येतो ना, ते दिवस होते, आणि पहिल्यांदा हा गेला तो कुंभाराकडे दिलेल्या मुलीकडे गेला, मुक्काम केला. आता लॉकडाऊनमध्ये सांगलीतल्या मंडळींचे सोडून बऱ्याच लोकांचे जरा प्रॉब्लेम झालेले आहेत. आता तिथे आतमध्ये तो गेला आणि घरातल्याने सांगितलं, मुलीने पहिल्यांदा, वर्षभर म्हणाले काही झालं नाही, आणि आता विटाची भट्टी लावलेली आहे. आता हे पावसाचं आभाळ, म्हणाले हे पावसाचं रोज ढग येत आहे, पावसाचं आभाळ येत आहे. बाबा, आमच्यासाठी तुम्ही भगवंताला प्रार्थना करा की आता पाऊस नको पडायला. पाऊस जर पडला तर म्हणाल ही विटाची भट्टी होणार नाही, विटा निघणार नाही, आणि आमचे फार हाल झालेत, आम्ही त्याच्यातून बाहेर पडणार नाही. हा म्हणाला, बरं बाळा, करतो प्रार्थना. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीकडे गेला. दुसऱ्या मुलीकडे दुसरी मुलगी शेतकऱ्याकडे दिलेली होती. आतमध्ये बाबांनी पाऊल टाकता न टाकता जावाई मुलगी दोघंही आले. बाबा, तुम्ही तीर्थक्षेत्र फिरता, बाबा तुम्ही आध्यात्मिकतेचं फार चांगलं करता, बाबा तुमच्यावरती सद्गुरूंची कृपा आहे, आमच्यासाठी बाबा एक प्रार्थना करा. वर्षभर काहीही शेतात पिकलं नाही, आम्ही काही धंदा करू शकलो नाही, आमचं सगळं होतं नव्हतं ते सगळं संपलं. आता पाऊस छान, आभाळ वगैरे चांगलं येत आहे, आता वातावरण छान पावसाचं निर्माण होत आहे. बाबा, आमच्यासाठी तुम्ही सद्गुरूंना प्रार्थना करा की लवकर पाऊस पडू द्या. आता बाबांनी नेमकं काय करायचं? इकडे कुंभाराकडे दिलेली मुलगी म्हणते पाऊस नको, इकडे शेतकऱ्याकडे दिलेली मुलगी म्हणते बाबा पाऊस पडला पाहिजे. शेवटी यांनी भगवंतासमोर हात जोडले आणि भगवंताला प्रार्थना केली की हे भगवंता, तुला जे माझ्या दोन्ही मुलीसाठी योग्य असेल ते कर. तसं आम्ही इथं आलो की भगवंताला प्रार्थना करावी, आमच्या सद्गुरूंना प्रार्थना करावी. कारण आपल्या कल्याणाचं आपल्याला कळतंच असं नाही. आपल्या कल्याणाचं आपल्याला समजतं, हा सर्वात मोठा दुराभिमान आणि अहंकार आहे. माझ्या कल्याणाचं जर मला कळत असतं
माझ्या आत्मकल्याणाचं जर मला कळत असतं तर मी कशाला भगवंताला सांगायला गेलो असतो. अहो, देव जे असतात ना, हे देव नेहमी आम्हाला उपाधीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि संत आणि सद्गुरू आम्हाला उपाधीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मागण्यासाठी आम्ही देवाकडे जेव्हा जातो तेव्हा देवाला हेच हवं असतं की यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं, आणि संतांची अपेक्षा असते यांनी माझ्याकडे काही मागू नये. कारण जे द्यायचं तो ते दिलेलं असतं, जे देणार ते नक्की तो देत असतो. म्हणून देण्यासाठी आणि घेण्यासाठी आम्ही त्या भगवंताचं जेव्हा तेव्हा गुणानुवाद करत असतो, जेव्हा भगवंताचं स्मरण करत असतो, तेव्हा भगवंताचं स्मरण करत असताना, भगवंताला आतमध्ये अंतःकरणामध्ये आळवत असताना एक भगवंताची पूजा जी आहे ती भगवंताची पूजा आम्हाला प्रत्यक्ष रूपानं जरी करता आली नाही. आता कित्येक दिवस आमची मंदिरं बंद होती, कित्येक दिवस आमची आध्यात्मिक केंद्र बंद होती, कित्येक दिवस आमचे सत्संग बंद होते, कित्येक दिवस आम्ही कुठल्या चांगल्या विचारांच्या मध्ये जाऊ शकलो नाही. अहो, आत्ता खरं या कोरोनामध्ये आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनामध्ये घरातल्या लोकांना आत्ता खरं कळलं की एकमेकांचे स्वभाव काय आहे. म्हणून यातनं बऱ्याच गोष्टी भगवंताने आम्हाला शिकवल्या. आता ते घरामध्ये काम करत असताना हा बाबा ऑफिसमध्ये जाऊन काय करतो हे आत्ता घरातल्या लोकांना कळलं. किती वेळेला चहा घेत असेल आणि किती वेळेला पोहे खात असेल आणि किती वेळेला बाहेर जाऊन काय काय घेऊन येत असेल काहीही कळत नव्हतं. कारण सकाळी 7ला 8 वाजता बाहेर पडलेला रात्री 11 वाजता घरी येत होता. काय त्याच्याशी हे नव्हतं देणं घेणं, कुणाशी कुणाचा काही संपर्कच नव्हता. घरातल्या लोकांची आत्मीयता काय असते, घरातल्या लोकांचे विचार काय आहेत, घरातल्या लोकांच्या अडचणी काय आहेत, घरातल्या लोकांची मानसिकता काय आहे याची कल्पनाच नव्हती. पण या कालखंडामध्ये मात्र ती नक्की लक्षात आली आणि स्वभाव एकमेकांच्या लक्षात आले आणि त्या स्वभावातून आपल्याला आता कशा पद्धतीनं आपल्याला वागायला पाहिजे याचं एक सुंदर मार्गदर्शन भगवंतांनी या कोरोनाच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं. भगवंत वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून शिकवत असतो. भगवंत वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला ती ऑर्डर आमच्याकडे नोटीस पाठवत असतो, पण आम्ही ती कधी स्वीकारत नाही. आम्ही तिच्याकडे कधी गांभीर्यानं पाहत नाही. कारण कसं असतं, जोपर्यंत आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारत नाही, जोपर्यंत आम्ही त्याला शरण जात नाही, जोपर्यंत आम्ही आमचं अस्तित्व जागं ठेवून त्याच्याकडे जातो, जोपर्यंत आमचं अस्तित्व जागं असतं तोपर्यंत आमच्यासाठी त्याच्याजवळ जागा असत नाही. आम्ही अंतःकरणातलं जे काही आहे ते त्याच्यासमोर उघड पद्धतीनं करता आलं पाहिजे, शरणागत. आणि त्यांचं ब्रीद आहे, संतांचं आणि सद्गुरूंचं ब्रीद काय असेल तर समर्थ जेव्हा सांगतात दासबोधामध्ये, शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता. पुढं काय, जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने कर. तो देत असताना आणि आमचा सांभाळ करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव, कुठल्याही प्रकारची त्रुटी त्याच्याजवळ असत नाही. पण आम्हाला शरणागत अवस्थाच आमच्याकडून प्राप्त केली जात नाही. दास्यभाव आमच्या अंतःकरणातला जागा होत नाही, ही भक्ती अंतःकरणामध्ये जागी होत नाही. आम्हाला फक्त स्वार्थ आणि स्वार्थ हा सगळीकडे आम्हाला पाहायला मिळतो. एक साधू होता आणि त्याच्याकडे एक कला होती, पितळेच्या वस्तू सोन्याच्या करायची. देऊ का फोन नंबर त्याचा? लगेच द्या, आणि मग नाहीतर मग मिस कॉल करा. साधूला कला होती. एक गरीब कुटुंबातला गृहस्थ त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, मुलीचं लग्न ठरलंय पण ऐपत नाही करण्याची, स्थळ फार मोठं आलंय, मुलीचं कल्याण होणार आहे आयुष्याचं, महाराज कृपा करा आणि मला काहीतरी त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग द्या. साधूने सांगितलं, तुझ्या घरामध्ये जो मोठ्यात मोठा पितळेचा तांब्या असेल तो घेऊन ये. तो तिथून डायरेक्ट निघाला, तो सांगलीतच आला. आणि इथं फार भांडी छान मिळतात, जुनी भांडी पण मिळतात, प्युअर पितळेची मिळतात. आला
आणि इथं आल्यानंतर गेल्या बाजारातून एक मोठाच्या मोठा आता सांगितलं म्हटलं तर चांगला तांब्या घेतलाय, साधूने सांगितलंय आणायला. मोठ्यात मोठा तांब्या घेतला आणि साधूच्या आश्रमात गेला. साधूनी तो तांब्या हातामध्ये घेतला आणि हातामध्ये तांब्या घेऊन तो पितळेचा तांब्या त्याला सोन्याचा करून दिला. आता सोन्याचा तांब्या झाल्यानंतर हा गेला सराफाकडे, तिथल्या नाही बाय, आणि नाव तर अजिबात घ्यायचं नाही आपल्याला कोणाचं. गेला सराफांच्याकडे आणि सराफांच्याकडे गेल्यानंतर सोन्याचं सगळं जे आहे ते भरपूर पैसा मिळाला. तो सराफ इतका हुशार होता की सराफाला शंका आली की एवढा मोठा सोन्याचा तांब्या आणि ह्या एवढ्या साऱ्या माणसाकडे आला कसा, आला कुठून काय वगैरे. पण हा गरीब होता, बिचारा भोळा होता, ह्यांनी जे काही आहे ते खरं सांगून टाकलं. सराफाने काय केलं, सराफाने नेहमी 8 वाजता बंद होणारं दुकान त्या दिवशी 7लाच केलं बंद आणि राजदरबारात गेला राजेसाहेबांच्याकडे. राजानं सांगितलं की अशी एक गरीब व्यक्ती एक तांब्या घेऊन माझ्याकडे आली होती आणि त्यांनी असं सांगितलं की एका साधूने मला हा पितळेचा तांब्या सोन्याचा करून दिला. राजेसाहेबांनी दुसऱ्या दिवशी सगळीकडे CC कॅमेरे बसवले. चाल सगळीकडे ते साधूची कुठी पण त्यात आली. सगळं त्याला साधूनी राजाने सगळा शोध लावला, कुठे साधू राहतो, काय त्याचं काय वगैरे सगळं हे केलं. आणि राजदरबार राजाने सांगितलं की जा म्हणा त्या साधूला घेऊन या. साधूला घेऊन आले. आता साधूला घेऊन आल्यानंतर लक्षात ठेवा की साधू सुद्धा काही कमी नसतात. कमी नसतात मी अशा अर्थानं म्हणतो की साधूच्या पाठीमागे असणारी सद्गुरू नावाची शक्ती असते ना, ती साधूला धीर देत असते, आधार देत असते. तो साधू जरी असला तरी, कारण तो पूर्णपणे भगवंताचा सद्गुरूंच्या अंकित झालेला असतो. सद्गुरूंचा अभय त्याला प्राप्त झालेलं असतं. त्याला कशाची भीती नसते. त्यांनी समर्थांचं चिंतन केलेलं असतं, समर्थांचे विचार आत्मसात केलेले असतात आणि समर्थांचे विचार ज्यांनी आत्मसात केलेले आहेत तो त्यावेळेला म्हणत असतो, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकाशी सांडी. आता साधू म्हणजे काय अगदी असाच छाटी घातलेला, दाढी राखलेला, माळा घातलेला यालाच साधू म्हणतात असं नाही. साधू हा वेशावरून असत नाही. साधू म्हणजे अंतरंगातून तो साधू होता, घाबरत नव्हता. घाबरला नाही राजाने बोलवलं तरी. राजाने त्याला विचारलं की तुझी ती पितळेच्या वस्तू सोन्याच्या करण्याची कला आहे ना, ती मला दे. साधूने नकार दिला. आता आहे का कोणाची अशी ताकद राजासमोर जाऊन नकार देण्याची? काय साधूला काय आगाना पिछा नाही, कुठे सोडलं तर तिथं ठेवतील कुठेतरी, झालं आरामशीर कुठेतरी राहायचं. साधूला सांगितलं ती कला मला दे, नाही दे. साधू निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा राजेसाहेबांनी काय केलं की त्यांची वेगळी ताकद वापरली, धमक्या द्यायला सुरुवात केली. जर तू ती कला मला शिकवली नाहीस तर बघा पुढचं काय असेल. त्या धमक्यानंही तो घाबरला नाही. शेवटी राजाच्या लक्षात आलं की हा कुठल्याही परिस्थितीनं दबत नाही, कुठल्याही परिस्थितीनं घाबरत नाही. राजेसाहेब स्वतः राजवाड्यातून बाहेर पडले आणि साधूच्या आश्रमात गेले. साधूला नमस्कार केला आणि साधूचं दास्यत्व पत्करलं, साधूचं शिष्यत्व पत्करलं, साधूची सेवा केली आणि सेवा करून राजाने ती कला प्राप्त करून घेतली. म्हणून भगवंतासाठी म्हणून आम्ही सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या पद्धतीनं आम्हाला ते आचरण करता आलं पाहिजे आणि मग त्याला ती कला प्राप्त झाली. अशा कला अशा पद्धतीनं करून चालत नाही. शिष्यत्व आणि दास्यभाव हा अंतःकरणामध्ये असावाच लागतो कुठल्याही परिस्थितीत. म्हणून आम्हाला जे परमार्थाच्या दृष्टीनं करायचं आहे ते परमार्थाच्या दृष्टीनं करत असताना
आध्यात्मिक बाजू जी आहे आमच्या अंतःकरणातली, आमचा आध्यात्मिक विचार, आमची आध्यात्मिक शक्ती ही ज्या पद्धतीनं आम्ही ते करत असतो, ती शक्ती आमच्यामध्ये भरलेली आहे, आमच्यामध्ये तो भाव आहे, आमच्यामध्ये भक्ती आहे, आमच्यामध्ये प्रेम आहे, या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. पण तो भक्ती, प्रेम आणि भाव हा आम्ही आमच्या प्रपंचाला, आमच्या संसाराला आणि आमच्या नकोच्या भौतिकतेला आम्ही विकून टाकलेला आहे. आम्ही प्रपंचातल्या नको त्या गोष्टीमध्ये इतक्या आसक्तीनं त्या भगवंताकडे जात असतो. भगवंताकडे जायचं म्हणजे काहीतरी मागायचं, काहीतरी इच्छा व्यक्त करायची आणि कुठलं तरी आम्हाला काहीतरी द्या असं त्याच्याकडे मागणी करायची. म्हणून सुंदर चिंतन आपण या पद्धतीनं जर करण्याचा अभ्यास जर आपण चालू ठेवला तर आपल्या लक्षात येईल की आसक्ती विरहित आम्हाला उपभोग घ्यायला सांगितलेला आहे. हे का सांगितलं की कुठल्याही प्रकारचा त्याग करायचा नाही, काही आम्हाला उपाधी कुठली सोडायची नाही आणि विचारांनी विवेके विचारे विवंचुनी पाहे जनामध्ये सार्थकता विचारेची होय असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा आमच्यातला विवेक, आमच्यातला विचार, आमच्यातली ती विचार नावाची शक्ती ही अंतःकरणामध्ये जागी असली पाहिजे. उपभोग घ्यायला कोणी ना म्हटलेलं नाही. हां, दिलाय मनुष्य देह, जन्म दिलाय, आनंद घेण्यासाठी आनंद घ्यावा, पण तो आनंद घेत असताना आनंद आम्हाला कोणीतरी दिलेला आहे. आनंद आम्हाला कोणीतरी ती अनुभूती देत आहे, कोणीतरी ते समाधान देत आहे, कोणीतरी आमच्या पाठीशी ती कृपा आमच्याकडून तो आनंद आम्हाला उपभोगण्याचं सामर्थ्य देते आहे. याचं अंतःकरणामध्ये सतत चिंतन असण्याची आवश्यकता आहे. उपभोग घ्यायला नको घ्यावं असं कोणी सांगितलेलं नाही, पण उपभोग घेत असताना प्रपंचाचा उपभोग घ्यायचा की नाही, प्रपंचाचा आनंद घ्यायचा की नाही, प्रपंचाचं अंतःकरणामध्ये जेव्हा आम्हाला आनंद घेण्याची इच्छा निर्माण होते तो आनंद घ्यायचा की नाही तर समर्थ म्हणतात नक्की घ्या, पण आनंद घेत असताना त्या आनंदाची आसक्ती मनामध्ये ठेवू नका. म्हणून अपेक्षेरहित, संघर्षविरहित जीवन जगण्यासाठी, कारण आमचं जीवन कसं झालं आहे, आमचं जीवन संघर्षमय झालेलं आहे आणि संघर्ष जोपर्यंत आमच्या मनामध्ये, आमच्यामध्ये तो आम्हाला कुठेतरी रोजच्या जीवनामध्ये तो आड येतो. महाराज जेव्हा आम्हाला सांगतात, गोंदवलेकर महाराजांचं चिंतन आम्ही सगळे करणारे भक्त आहोत. महाराज म्हणतात बाकी तुम्ही काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता तुम्ही संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत, प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्रपंचातली कर्म करताना महाराज म्हणतात एक गोष्ट फक्त करा, तुम्ही ते प्रपंचातलं प्रत्येक कर्म मला सांगून करा. किती सोपं आहे की नाही? हो, तर बुवा उद्यापासून आमचं सुरुवात. पण ती उद्या कधी उजाडतच नाही. उद्यापासून आमची सुरुवात, प्रत्येक कर्म महाराजांना सांगायचं आहे, प्रत्येक कर्म अर्पण करायचं आहे. हे केल्यानं काय होतं, हे केल्यानं काय होईल, तर हे केल्यानं प्रपंचाबद्दलची आसक्ती, प्रपंचाबद्दलचं नको असलेली ओढ आमच्या अंतःकरणातली कमी होईल आणि मग आम्हाला खऱ्या अर्थानं सुखाची किंवा आनंदाची अनुभूती यायला लागेल. एवढंच एक फक्त करायचं, सांगून करायचं त्याला, प्रत्येक कर्म सांगून करायचं. पण मग ते प्रत्येक कर्म सांगून करत असताना आम्हाला नेहमी असं वाटतं की आता खोटं बोलायला लागणार आहे. ते कसं काय महाराजांना सांगायचं? आता खोटं बोलल्याशिवाय व्यवहार होणार नाही, ते कसं काय महाराजांना सांगायचं? अहो, खोटं बोलल्याशिवाय व्यवहार होणार नाही हे काही महाराजांना समजत नाही का? हे महाराजांच्या लक्षात येत नाही आहे का? हे महाराजांच्या लक्षात येतं. इतक्या आत्मविश्वासानं मी आपल्याला सांगतो, म्हणजे तुम्ही एवढंच घेऊन जाऊ नका विचार. तुम्ही महाराजांना स्मरण ठेवून, महाराजांना त्यांच्या चरणावरती हात ठेवून तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे, एक वेळ तुम्ही महाराजांना सांगून खोटं बोललात तरी महाराज ते खरं करतील. इतकी महाराजांची ताकद आहे. तुम्ही खोटं बोला, महाराज ते खरं करून द्या. ते खोटं होणार नाही, कारण ते महाराजांना सांगून केलेलं आहे. घरातल्या पालकाला, घरातल्या जे कोणी पालक असतात, घरातले जे कोणी चालक असतात, त्यांची काय अपेक्षा असते मुलाकडून? त्यांची फक्त एकच अपेक्षा असते की मुलांनी
मला सांगून करावं. तुला काय करायचं ते कर, पण मला सांग. तसं महाराज असं म्हणतात, तुला जे काही करायचं असेल ते कर, फक्त ते ते करण्याच्या आधी तू मला फक्त पहिल्यांदा सांग. आणि तू मला सांगून केलंस ना की बस ते करण्यातली जी आसक्ती आहे, ते करण्यातलं जे दुःख आहे, ते करण्यातलं जे काही आहे ते सगळं मी पाहून घे. संतांनी एवढा आत्मविश्वास आम्हाला दिलेला आहे, एवढ्या गोष्टी संतांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत, पण आमचं जीवन आम्ही आमच्या पद्धतीनं संघर्ष त्याच्यामध्ये निर्माण केलेला आहे. संघर्ष ही शक्ती आहे आणि या संघर्ष नावाच्या शक्तीमध्ये आमच्या प्रपंचात रोज आम्हाला संघर्ष करावा लागतो. प्रपंच संघर्षाशिवाय होत नाही, कारण प्रपंच ओढून ताणून आम्ही तो आमच्यावरती घेतलेला आहे. दुःख आम्हाला रोज त्याच्यामध्ये अनुभवाला येत आहे, पण प्रपंचाची गोडी कायम आहे. हा काय प्रकार आहे? प्रपंच दुःखमय आहे, प्रपंच शाश्वत नाही आहे, प्रपंच खरा नाही आहे, प्रपंच खोटा आहे, प्रपंचामध्ये दुःख आहे, हे सगळं माहिती आहे. पण मग प्रपंचाची आसक्ती का कमी होत नाही? प्रपंचाबद्दलचं प्रेम का कमी होत नाही? आणि जोपर्यंत नाशिवंत प्रपंचावरचं प्रेम कमी होत नाही, तोपर्यंत भगवंताच्या अस्तित्वाचं, शाश्वत स्वरूपाचं, सुखशांतीचं आम्हाला कधीही आनंद घेता येत नाही. आणि तो आनंद घेण्यासाठी आमच्यामध्ये जे परमेश्वराने शक्ती प्रेरित केलेली आहे, म्हणून संघर्ष होता कामा नये. आमचं जीवन कसं असावं, तर शत्रुविरहित जीवन जगता यावं. आम्हाला असंख्य शत्रू आहेत. शत्रू नाही असा या जगामध्ये कोणी माणूस नाही, पण शत्रू हा प्रामाणिक असावा लागतो. पण शत्रू आहे आणि शत्रू असतो म्हणून आम्ही चांगले आहोत. कारण तो त्याचं काम इतकं प्रामाणिकपणे करत असतो की शत्रूचे खरे आपण आभार मानले पाहिजे. कारण तो जर नसेल तर आम्हाला पाहिजे तसं आम्ही मागायला सुरुवात करू. आमच्याकडून जे घडतं त्याच्याकडे डोळ्यात तेल घालून इतक्या बारकाईनं शत्रूशिवाय अन्य कोणी पाहू शकत नाही. म्हणून शेजारी कसा असावा, आवाज काही पाठीमागून येतोय घरातनं म्हटलं, इकडे लगेच टीव्हीचा आवाज कमी होतो. थांबा बरं, तिकडे काय चाललंय ते ऐकू द्या. काय करायचं तुला?